तर आता आपण चौथ्या वेळेला भेटतोय. करोनाला हरवायचंय हे आपलं सिरीज आहे आणि ते नागरी आरोग्य केंद्र जनऔषध वैद्यक शास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तर्फे आपण हे करत आहोत. तर आज आपण जे भेटलोय त्याच्यामध्ये आपल्याला करोना बाधेनंतर काय, रुग्ण आणि कुटुंबियांनी घ्यावयाची काळजी याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि मी डॉक्टर प्रिया प्रभू देशपांडे, मी सहयोगी प्राध्यापक आहे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे टीम वर्क आहे आणि आपल्याला हे टीम आपल्या घरातली असेल, ऑफिसमधली असेल, गल्लीमधली किंवा कॉलनीमधली असेल, अगदी गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश अशी कोणतीही टीम, जेवढे लोक जास्त एकत्र येतील आणि योग्य प्रकारे काळजी घेतील तर ही साथ पूर्णपणे थांबू शकेल हे आपण जाणलं आहे. मला वाटतं तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते आहेत की करोना बाधा कशी ओळखायची, रुग्णांनी कोणती काळजी घ्यायची, कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यायची, गुंतागुंत कशी टाळता येईल किंवा कोविडने होणारे मृत्यू कसे टाळता येतील, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतीलच. याखेरीज कोणते प्रश्न जर तुम्हाला असतील तर ते नक्की कमेंट्समध्ये लिहा, आपण त्याबद्दल बोलूया. सर्वात आधी हे आवश्यक आहे की आपण काही सत्यांचा स्वीकार करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला किंवा माझ्या कुटुंबियांना करोनाची बाधा होऊ शकते हे आपण मान्य करणं फार आवश्यक आहे. कुणाच्याही घरामध्ये करोना आता येऊ शकतो. तसंच कोविड हा एक व्हायरल आजार आहे, विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळे तो ठराविक काळानंतर बरा होणारच आहे हे देखील आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर जोखमीनुसार आपण नियमितपणे आजार टाळण्यासाठीची काळजी घेत असू तर आपला आजार गंभीर स्वरूप घेणार नाही हे पण आपण स्वीकार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम देखील करायला पाहिजे. आणि हे लक्षात घ्या की जर कोविड झाला तर आपण घाबरायचं नाहीये, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, आपण औषधं बिलकुल चुकवायची नाहीयेत, टाळाटाळ करायची नाहीये, लोकांचा विचार करायचा नाहीये, मनाने उपचाराचे प्रयोग देखील करायचे नाहीयेत आणि धोक्याची लक्षणं दिसली तर बिलकुल वेळ घालवायचा नाहीये. कारण या सर्व ह्याच्यामध्ये वेळच फार महत्वाचा आहे. आता जी चालू आहे ती जगतव्यापी साथ आहे किंवा वैश्विक साथ आहे, जागतिक महामारी आहे आणि त्या बाबतीमध्ये काही सत्य अशी आहेत की पुढची काही महिने आपल्याला हे सर्व करत राहायला लागणार आहे जोपर्यंत साथ आटोक्यात येत नाही तोपर्यंत. आणि संसर्ग टाळणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी. कारण ऑक्सिजन बेड्स आणि ऑक्सिजन निर्मितीपेक्षा पण रुग्णसंख्या जर वाढली तर मात्र काहीही आपण करू शकत नाही. घाबरणं हा उपाय होऊ शकत नाही, कारण जेव्हा भीती येते तेव्हा चुका होतात आणि धोका पण खूप वाढतो. आणि जेव्हा आपण गाफील राहतो तेव्हा सर्वात जास्त नुकसान होतं. मला वाटतं हे गाफील राहण्याचं तत्व शिवाजी महाराजांनी फार वापरलं होतं. ते शत्रू गाफील असताना त्यांच्यावर हल्ला करायचे जेणेकरून शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान होईल. मग तसंच जर आपण गाफील असताना करोना आपल्या शरीरात शिरला आणि आपण त्याबाबत काहीही हालचाल केली नाही तर आपल्याला सर्वात जास्त धोका असतो आणि नुकसान देखील होते. लक्षात घ्या, समजा इन्फेक्शन आपलं 50 व्हायरसनी झालं असेल आणि तुम्ही वाट बघत बसलात 8-10 दिवस तर तोपर्यंत शरीरामधले व्हायरस हे 5 लाखाच्या वर जातील. पण तेच जर तुम्ही लगेच 1-2 दिवसांमध्ये तपासणी केली आणि लगेच उपचार चालू केले तर त्यावेळेला व्हायरस 500 असतील, 5000 असतील आणि नक्कीच ते आटोक्यात येण्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला आता परिस्थिती ताब्यात घेणे, टेकिंग कंट्रोल हे फार महत्वाचं आहे. आपण वाट बघायची नाही, तयारीत राहायचं आणि यासाठी माहिती आणि ज्ञान याचा वापर करून योग्य कृती आणि पूर्वतयारी हे जर आपण केलं तर आपण नक्कीच करोना बाधा झाल्यानंतर देखील सुरक्षित राहू शकतो. आता हे लक्षात घ्या की जी आपण पूर्वतयारी करणार आहोत त्यासाठी जे आधी व्हिडिओज झालेले आहेत आपले त्यांचा देखील तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल. जसं पहिल्या व्हिडिओमध्ये होतं कुटुंबातील जोखीम तपासणी आणि योग्य काळजी घेणे म्हणजे करोना नकळत घरात शिरू शकणार नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये होतं प्रत्येकाची जोखीम तपासणे आणि काळजी घेणे म्हणजे करोना नकळत शरीरात शिरणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करोना शरीरात शिरताच त्याला ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी वेळ ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. कारण मगाशी मी म्हटलं तसं करोना शरीरामध्ये फैलावला की उपाय अवघड आणि खर्चिक होत जातात आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा
मुद्दा हा असतो की जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील. पण याकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही, कारण आपलं माणूस जपणं आणि आपलं माणूस जगणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला वेळेवरच सर्व निर्णय घेणे आणि मार्ग काढणे आवश्यक आहे. तर या सर्व काळजीसाठी जी अत्यावश्यक माहिती आहे ती आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. करोनाचा प्रसार होण्याचे फक्त 2 मार्ग आहेत. एक तर मार्गे किंवा मग हातावर बसून. ह्या 2 गोष्टींची काळजी घेतली की आपल्याला घाबरायचं कारण नसतं. करोना शरीरामध्ये फक्त ह्या 3 मार्गांनी जाऊ शकतो, म्हणजे नाकाद्वारे, तोंडाद्वारे किंवा डोळ्याद्वारे. आणि जेव्हा आपण ह्याच्यासाठी प्रोटेक्शन वापरतो तेव्हा देखील आपल्याला घाबरायचं कारण नसतं. करोना विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे खूप सारी शस्त्रे उपलब्ध आहेत. मला वाटतं की आपण पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोललो आहोत. पण रुग्णाची काळजी घेताना महत्वाची शस्त्रे जी आहेत ती आहेत मास्क, अंतर राखणे, वेळेचा वापर, जंतुनाशक द्रावणांचा वापर आणि साबण आणि पाण्याचा वापर. हे एवढी शस्त्रे आपण वापरली तर आपण नक्कीच रुग्णाची काळजी घेताना देखील सुरक्षित राहू शकतो. आणि आपल्याला करोनाची लक्षणं ओळखायला लागतील आणि नाडीचे ठोके आणि श्वासाची गती मोजणे हे गरज पडल्यास आपल्याला शिकून घ्यायला लागेल. पण शक्यतो त्याची गरज पडणार नाही आणि गरज पडलीच तर गुगल आपल्याला मदत करू शकेल. करोनाची जी लक्षणं आहेत त्याच्यामधली मुख्य लक्षणं असतात ताप, खोकला जो सहसा कोरडा असतो, घसा दुखणे किंवा खवखवणे, थकवा येणे, अंग दुखणे किंवा स्नायू दुखणे, सर्दी कधीतरी असते, वास न येणे, चव न जाणवणे हे बऱ्याच लोकांना तक्रार असू शकते. आणि जेव्हा सिरियस आजार असतो त्यावेळेला श्वास घेण्यास त्रास किंवा धाप ही तक्रार असू शकते. त्याचप्रमाणे काही लोकांना डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, जुलाब लागणे अशा प्रकारचेही तक्रारी असू शकतात. आता या जर तक्रारी आपण बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की या अगदी साध्या आहेत. म्हणजे करोना काही खूप मोठा आजार आहे अशी सुरुवात होतच नाही. सुरुवात अगदीच साधी असते आणि आपण नेहमीच असा विचार करतो की हे इतर कुठल्या तरी आजारामुळे देखील असू शकतं. ओळखणं फार अवघड आहे. मग ह्याच्यामध्ये कसं होतं की आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणतो की हा थोडासा ताप आहे, बघूया उद्या बघूया, मग नंतर कमी होतं थोडासा, म्हणतो बरं झालं आता जायची गरज नाही. मग परत 5व्या-6व्या दिवशी परत थोडासा खोकला येतो, मग आता म्हणतो आता काय करायचं. मग हळूहळू 7वा, 8वा, 10वा दिवस येतो जेव्हा खोकला वाढत जातो, धाप लागते आणि मग आपण डॉक्टर शोधतो, तपासणी करतो. तोपर्यंत ऑक्सिजन कमी झालेला असतो आणि मग बेड मिळणं आणि हॉस्पिटल मिळणं हे अत्यंत अवघड होऊन जातं. लक्षात घ्या, पहिल्या आठवड्यामध्ये हा आजार एकदम साधा सोपा असतो आणि जर न तपासता तुम्ही दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट बघितलीत की मग मात्र आपल्याला आजाराला कंट्रोल करणं फार अवघड जातं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की साथ सुरू असताना आपल्याला प्रत्येक कोविड सदृश आजार किंवा लक्षण आहे ते सर्वप्रथम त्याला कोविडच समजायला हवं आणि त्यानंतर लवकरात लवकर तपासणी करायला हवी. कारण आपल्याला तपासणी लवकर केलं की हे लक्षात येतं की हा करोना नाही आहे ना हे बघायचंय. कधी कधी डॉक्टर्स म्हणू शकतात की आपण अजून 2-4 दिवस थांबूया, 5 दिवस थांबूया. पण असं थांबायची गरज नाहीये, कारण एकदा लक्षण आलं की टेस्ट पॉझिटिव्ह जर करोना असेल तर टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे लक्षणं आल्यानंतर वाट बघायची गरज नसते. त्यामुळे एकदम लक्षण सुरू झाल्यानंतर करोना नाहीये ना हे बघण्यासाठी आधी तपासणी करायची आणि जेव्हा करोनाची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यानंतर मग इतर तपासण्या कराव्यात. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे आणि हे आपण पहिल्या व्हिडिओतही ठरवलं होतं की कोणतंही लक्षण सुरू झालं की आपण लगेच म्हणजे रुग्णांनी लगेच मास्क लावणं हे अत्यावश्यक आहे. इतर कुटुंबियांपासून शक्य तेवढं विलग राहणं, थोडं अंतर राखणं, शक्यतो एका खोलीत राहणं. अजून तपासणी जरी झाली नसेल तरी जर कोविड सदृश लक्षण असेल कोणतेही तरी त्या रुग्णांनी लगेच विलगीकरणाची काळजी घेणं हे अत्यावश्यक आहे. आणि ज्या सदस्याला सर्वात कमी जोखीम आहे तो सदस्य त्या रुग्णाची काळजी घेईल. आता वेळ न घालवता जर तपासणी केली तर त्याचे काय फायदे होतात. समजा ती तपासणी निगेटिव्ह आली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनातलं टेन्शन जातं आणि जर रिपोर्ट आपल्या हातात असेल निगेटिव्ह रिपोर्ट तर मग इतर कोणत्याही दवाखान्यामध्ये तुम्हाला उपचार मिळणं हे फार सोपं होऊन जातं. नाहीतर मग प्रत्येक दवाखान्यातनं तुम्हाला उपचार साठी रिपोर्ट मागितला जातो.
मात्र हे लक्षात घ्या की जर कोविड सदृश लक्षण असेल तर निगेटिव्ह रिपोर्ट जरी आला तरी देखील थोडेफार विलगीकरणाचे नियम पाळणं हे आवश्यक आहे. काळजी घेत राहायला पाहिजे, जेणेकरून चुकून फॉल्स निगेटिव्ह असेल रिपोर्ट तरी देखील घरचे सुरक्षित राहतील. आणि समजा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मग काय होईल? एक तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये आजार कळेल, त्यानंतर योग्य काळजी घेऊन कुटुंबाची सुरक्षा करणे शक्य होते. आजाराची पायरी ओळखून योग्य औषध चालू करणं शक्य होते. गुंतागुंतीची जोखीम असेल तर त्याप्रमाणे लक्ष देता येतं किंवा पोस्ट कोविड केअर देखील शक्य होते. वेळेत बेड उपलब्ध करून घेता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा गुंतागुंत आणि मृत्यू टाळणं सहज शक्य होतं. मग आता आपल्याला हे सर्व करायचं असेल तर थोडीशी पूर्वतयारी आवश्यक आहे. घरासाठी एखादा ॲक्शन प्लॅन बनवायला लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला ठरवायला लागेल की आपल्या घरामध्ये गृहविलगीकरण म्हणजे होम आयसोलेशन हे शक्य आहे का, अशी एखादी जागा किंवा खोली आहे का आपल्याकडे, किंवा आपल्या कुटुंबामधील सर्वात जास्त जोखीम असलेले कोण आहेत, सर्वात कमी जोखीम असलेले कोण आहेत हे ओळखून ठेवायचं. तसंच गरज पडली तर हॉस्पिटलला अचानक जावं लागलं तर आपल्याला जी बॅग घेऊन जायची आहे किंवा त्यासाठी बॅग तरी तयार ठेवता येईल किंवा अशी लिस्ट करून ठेवता येईल की ह्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही माहिती पण असायला हवी. अर्थात ही माहिती प्रत्येक कुटुंबाला शोधायला पाहिजे अशी गरज नाही. हे टीम वर्क आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये, कॉलनीमध्ये सर्वजण एकत्रितपणे ही माहिती गोळा करून ठेवू शकतात किंवा काही तरुणांची मंडळे असतात, ते देखील आपल्या परिसरामधील लोकांसाठी ही माहिती गोळा करून ठेवू शकतात. तर अशी कोणती माहिती आहे जी उपयुक्त होईल? तर परिसरामध्ये सरकारी आणि खाजगी तपासणी केंद्र कोणती आहेत, म्हणजे लक्षणं आली तर नक्की कुठे जाऊन तपासायचं. परिसरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचे बेड्स कुठे उपलब्ध आहेत, अशी कोणती रुग्णालये आहेत, कोविड सेंटर्स, आणि त्यांचे संपर्क क्रमांक कोणते. तसेच सरकारी आणि खाजगी रुग्णवाहिकांची माहिती. आणि असंही करू शकता, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये विलगीकरण करण्यासाठी सोय असेलच ह्याची गॅरंटी नाही. मग अशा वेळेला एकत्रितपणे, म्हणजे कॉलनीमधलं एखादं घर रिकामं असेल किंवा एखादं क्लब हाऊस असेल किंवा एखादं जवळ कुणाकडे अशा रिकाम्या खोल्या असतील तर अशा काही जागा आपण आयडेंटिफाय करू शकतो की जिथे रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिथे राहू शकतात. मग अशी जर आपण तयारी केली तर बऱ्याच घरांमध्ये मिळून आपण ही सोय ठेवू शकतो, जेणेकरून सर्वांचाच फायदा होऊ शकेल. आता हे आयसोलेशन किंवा विलगीकरण का बरं करायचं असतं? जर हा आजार फक्त व्हायरल आजार आहे असं म्हणतोय तर आपण हे विलगीकरण करायला हवं असं दरवेळी का म्हटलं जातं? तर ह्याचं उत्तर आहे की ही साथ आहे म्हणून. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की साथ आहे म्हणजे त्याचा काय अर्थ असतो. तर ही साथ आहे म्हणून आपल्याला हे विलगीकरण करायला लागतंय. पण ह्याचा फायदा काय? तर रुग्णाला खात्रीशीरपणे विश्रांती मिळते, कारण त्यांनी दुसरं काहीच करायचं नसतं. तसंच रुग्ण आपल्या खोलीमध्ये असल्याने इतरांना संसर्गाचा धोका कमी होतो, सुरक्षा मिळते, साथ कमी होऊ लागते, रुग्णांची संख्या देखील कमी होते हळूहळू, रुग्णावर लक्ष ठेवणं शक्य होतं, गुंतागुंत झालीच तर लवकर लक्षात येते, योग्य वेळी मदत मिळवता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाचा जीव वाचू शकतो. तर आपण जी पूर्वतयारी म्हणतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक साहित्य जे लागणार आहे ते म्हणजे थर्मामीटर. प्रत्येकाच्या घरामध्ये थर्मामीटर असायलाच हवं. मग ते काही असं ते गनसारखं दुरून बघणारं थर्मामीटर पाहिजेच असं काही नाही. आपलं साधं थर्मामीटर किंवा डिजिटल थर्मामीटर असलं तरी चालेल. पल्स ऑक्सिमीटर हा शब्द आता सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती पण आहे. शक्य असेल तर आपल्या स्वतःच्या घरी पल्स ऑक्सिमीटर असणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण करोनाबाबतचे सगळे निर्णय हे रक्तामध्ये ऑक्सिजन किती आहे याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही विकत घेऊ शकत असाल तर लवकरात लवकर घरामध्ये एक पल्स ऑक्सिमीटर ठेवा. आणि तसं शक्य नसेल तर बंधनकारक नाही की प्रत्येक घरात असायला हवे. तुम्ही टीम वर्क म्हणून एकत्रितपणे पूर्ण बिल्डिंगमध्ये एक किंवा गल्लीमध्ये एक किंवा कॉलनीमध्ये एक अशा प्रकारे देखील पल्स ऑक्सिमीटर घेऊन ठेवू शकता. घरामध्ये वाफ घेण्याचं यंत्र जर असेल तर रुग्णाच्या खोलीमध्ये रुग्ण हवी तेव्हा वाफ घेऊ शकतो, त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि तेही अत्यावश्यक नाहीये, कारण भांड्यामधून देखील आपण वाफ घेतोच, गरम पाण्याच्या भांड्यामधून, त्यामुळं शक्य असल्यास ते घेता येईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला इतर काही आजार असतील, जसं बीपीचा आजार आहे किंवा तुम्हाला शुगरचा त्रास आहे, अशा वेळेला बीपी मोजण्याचं यंत्र जे डिजिटल असतं ते शक्य असल्यास फायदा होईल त्याचा.
किंवा ग्लुकोमीटर जर असेल तर साखर आपल्याला वाढली आहे किंवा कसे, याबाबत माहिती घेणं हे कधीही शक्य होईल. त्याशिवाय महत्त्वाच्या गोष्टी ज्या घरी असायला पाहिजेत ते म्हणजे मास्क. आता जेव्हा इतर वेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आपण साधे कापडी मास्क वापरले तरी चालतात. मात्र आपण जेव्हा घरामध्ये रुग्ण असेल त्यावेळेला कापडी मास्क खेरीज आपल्याकडे कमीत कमी आपण जे सर्जिकल किंवा ट्रिपल लेअर मेडिकल मास्क म्हणतो तसे मास्क वापरणं हे जास्त चांगलं आहे. त्यामुळे ते रुग्णासाठी तसंच इतरांसाठी देखील आणणं, घरामध्ये त्याचा थोडासा साठा ठेवणं हे आवश्यक आहे. याशिवाय काळजी घेताना ग्लोव्ज लागणार आहेत आपल्याला, सॅनिटायझरचा वापर भरपूर होणार आहे आणि तसंच जंतुनाशक द्रावण देखील आपल्याला फार आवश्यक असणार आहे. आता ॲक्च्युली पल्स ऑक्सिमीटरचा एक फोटो तुमच्यासाठी मी दाखवला होता आणि त्याच्यामध्ये पहिला जो आकडा असतो त्याच्यावर SpO2 लिहिलेलं असतं, ते म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण असतं आणि त्याच्या शेजारी मोठा जो आकडा दिसतो तो असतो PR म्हणजे नाडीचे ठोके, पल्स रेट असतं ते. आणि बोटामध्ये लावताना आपल्याला ते लावल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, साधारण 30 सेकंद, आणि जेव्हा ते आकडे हलायचे बंद होतात त्यानंतर मग ते रिडिंग आपल्याला बघायला हवं, आपण ते बघायला हवं. आता पूर्व तयारीमध्ये आपण काय फक्त करोना होण्याची वाट बघत नाही थांबू शकत, त्यामुळे आपल्याला आपलं शरीर हे सक्षम बनवायला लागेल, जेणेकरून जर करोना बाधा झाली तर आपण त्याचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकू. तर सर्वात महत्त्वाचे आहेत फुफ्फुसाचे व्यायाम, कारण आपल्याला फुफ्फुसावरच हल्ला होणार असल्यामुळं आपले फुफ्फुस ही योग्य प्रकारे कार्यरत असणं हे फार आवश्यक आहे. मग यासाठी दररोज प्राणायाम करणे, खोल श्वास घेण्याची सवय करणे, विशेषतः जर आपण पोटाचा वापर केला, पोट फुगवून जर आपण श्वास घेतले तर ते श्वास खूप खोल होतात, मग असे श्वास घ्यायचे. त्याचप्रमाणे साधे आपले फुगे जे असतात ते फुगे देखील आपण जर फुगवले, म्हणजे आता समजा तुम्ही 3 वेळेला मोठा श्वास घ्यायचा, फुग्यामध्ये हवा सोडायची, परत मोठा श्वास घ्यायचा, फुग्यामध्ये हवा सोडायची, असं 3 वेळा करायचं. आणि अशा प्रकारे तुम्ही दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी जर अशी सवय ठेवली तर फुफ्फुसामध्ये योग्य प्रकारे हवा आणि रक्ताचं अभिसरण होणं हे शक्य होतं. आहारामध्ये प्रथिनं आणि लोहयुक्त आहार आणि फळांचा वापर अत्यावश्यक आहे. शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी एक साधी सोपी युक्ती असते, ज्याच्यामध्ये आपल्याला पोटावर जर आपण झोपलो, नेहमी आपल्याला पाठीवर झोपायची सवय असते, पोटावर जर झोपलो तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं शरीरामधलं. मग यासाठी आपण आधीपासूनच थोडीशी सवय करू शकतो. जेव्हा शक्य आहे तेव्हा पोटावर काही काळ झोपायचं. लगेच जेवल्या जेवल्या पोटावर झोपू नका, पण हळूहळू अशी जर सवय केली तर जेव्हा आपल्याला करोनाची बाधा होईल त्यावेळेला त्याचा खूप फायदा होईल. जर आपल्याला इतर जोखमीचे आजार असतील तर त्यांची औषधं नियमित घेणे, आजार नियंत्रित ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, औषधं बदलून घेणे, या सर्व बाबींची काळजी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C, झिंक आणि व्हिटॅमिन D3 यांचं नियमित सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने. त्याचप्रमाणे दारू, बिडी, सिगरेट, गुटखा, तंबाखू यांचं सेवन न करणे, बंद करणे किंवा ॲटलिस्ट प्रमाण कमी करणे, या सर्व गोष्टींमुळं आपलं शरीर हे करोनाशी लढण्यासाठी सक्षम होऊ शकतं. आता जर करोनाची बाधा झाली तर आपल्याला लक्षणं येणार, आणि आता आपण ठरवलंच आहे की कोणतंही कोविड सदृश लक्षण आलं तर लवकरात लवकर आपण तपासणी करून घेणार आहोत. तपासणी करण्यासाठी 2 प्रकारे करता येऊ शकते. एक आहे RT-PCR किंवा मग रॅपिड अँटीजेन टेस्ट. कोणतीही तपासणी जरी आपण केलीत तरी देखील जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर तो पॉझिटिव्ह आहे याचाही आपण स्वीकार करायचा आणि त्यानंतर योग्य ती काळजी घ्यायची. पुन्हा पुन्हा तपासणी करण्यामध्ये धावपळ, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय, आणि या तपासण्या अशा आहेत की त्या कधी फॉल्स पॉझिटिव्ह किंवा विशेषतः फॉल्स निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह येऊ शकतात. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. जर पॉझिटिव्ह आली तर आपण पॉझिटिव्ह समजायची, आणि नंतर मग आपल्या लक्षणावरून आपलं वर्गीकरण केलं जातं की आपण लक्षण विरहित आहोत, सौम्य लक्षणवाले आहोत, जोखमीचे रुग्ण आहोत, गुंतागुंतीची लक्षणं आहेत का आणि गंभीर आजार आहे का, अशा 5 प्रकारे आपलं विभाजन केलं जातं. आणि शक्यतो पहिल्या 3 ह्याच्यामध्ये जोखमीचा रुग्ण जर सौम्य लक्षणं असतील
तर अशा वेळेला होम आयसोलेशन सांगितलं जाईल आणि बाकी रुग्णांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागेल. गृहविलगीकरण जे आहे ते पूर्णतः असतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, किंवा दवाखान्यामधले रुग्ण जेव्हा स्टेबल होतात 10 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळतो जोखमीच्या रुग्णांना, तेव्हा त्यांना 7 दिवसासाठी गृहविलगीकरण सांगितलं जातं. आणि अशा वेळेला मग कुटुंबाची जबाबदारी येते की त्यांनी रुग्णाची काळजी घ्यायची आहे. तसंच दवाखान्यामध्ये आपल्याला कधी कधी निरीक्षणासाठी ॲडमिट व्हावं लागतं, इंजेक्शनची औषधं आवश्यक असल्यास ॲडमिट व्हावं लागतं, ऑक्सिजनची गरज असल्यास किंवा व्हेंटिलेटरची गरज असल्यास आणि गृहविलगीकरण शक्य नसल्यास या सर्व कारणांसाठी आपल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं. आता दवाखान्यात जाताना आपली जी बॅग आहे किंवा तयारी आहे त्यामध्ये साधारण कोणत्या गोष्टी असायला हव्यात? एक तर पुरेसे कपडे तर आपल्याकडे असायला हवेत, त्याखेरीज मोबाईल आणि चार्जर, कारण मोबाईलद्वारे आपण सर्वांशी संपर्कामध्ये राहणार आहोत. कुणाला हवं असल्यास स्वतःची घरची चादर बेडशीट नेणार असतील तर तसंही चालेल, पण ते अर्थातच अत्यावश्यक नाही. पाण्यासाठी स्वतःची बाटली, आपले काही आजार असतील, नियमित घ्यायच्या गोळ्या असतील त्या 10 किंवा 14 दिवसांचा डोस, वाचनाची आवड असेल तर पुस्तकं, कारण फक्त आपण ऑक्सिजनसाठीच किंवा निरीक्षणासाठी दवाखान्यात जात असतो, त्यामुळे आपल्याकडे खूप सारा रिकामा वेळ असतो, तर तो वेळ घालवण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग आपल्याकडे असायला हवेत. साबण आणि सॅनिटायझर आपण सोबत ठेवू शकतो. आपले मास्क, वाढीव मास्क आपल्याकडे थोडेसे ठेवू शकतो. दवाखान्यामध्ये खाणं हे ठराविक वेळेमध्ये मिळतं, त्यामुळं त्याखेरीज इतर वेळी जर काही आपल्याला भूक लागली किंवा थोडंसं खावं वाटलं तर त्यासाठी काही कोरडं खाणं सोबत ठेवू शकतो. आणि त्याचप्रमाणे डासांचा त्रास जर असेल तिथे तर त्यासाठी एखादी डासांची क्रीम किंवा वडी किंवा ते मशीन असं काहीतरी आपल्याजवळ ठेवू शकतो. तर साधारण अशा गोष्टी ह्या आपल्या सोबत असाव्यात, त्याची तयारी आपण आधी करून ठेवू शकतो, लिस्ट बनवून ठेवू शकतो. मात्र जर आपल्याला गृहविलगीकरण सांगितलं असेल, घरामध्येच आयसोलेशन करायचं असेल, तर अशा वेळेला जी रुग्णाची खोली आपण ठरवली आहे ती प्रसन्न असायला हवी, हवेशीर असायला हवी. खिडक्या उघडल्या, पंखे चालू केले की मग अर्थातच हवेशीर होते खोली. त्या खोलीमध्येच रुग्णासाठी गाणी, पुस्तके किंवा इतर काही त्याला मनोरंजनाची साधनं असतील तर 10 ते 17 दिवस त्या खोलीमध्ये राहणं हे रुग्णाला शक्य होईल. एखादा फोन त्या खोलीमध्ये ठेवता येईल, रुग्णाचा फोन सोबत ठेवता येईल. त्या खोलीमध्ये कमीत कमी सामान किंवा पसारा असावा, जेणेकरून आपण जेव्हा निर्जंतुकीकरण करणार आहोत किंवा पुसून घेणार आहोत तर आपल्याला त्याची सोयीस्कर पडेल. त्याशिवाय शक्य असेल तर टिश्यू पेपर्स रुग्णाकडे आपण ठेवू शकतो, नसेल तर पुरेसे रुमाल ठेवू शकतो जेणेकरून खोकताना शिंकताना त्यांना वापर करता येईल. सॅनिटायझर तिथे असायला हवं पुरेसं. आणि त्याचप्रमाणे कचरा टाकण्यासाठी एखादी सोय, म्हणजे डबा किंवा खोकं काहीही, ज्याला पिशवी लावली आहे कचऱ्याची, अशी एखादी सोय त्या खोलीमध्ये द्यायला हवी, जेणेकरून ते टिश्यूज किंवा मास्क असतील रुग्णांनी वापरलेले ते सर्व टाकण्यासाठी त्यांना त्याचा वापर करता येऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती खोली निवडताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती स्वच्छता गृहापासून खूप अंतरावर नको, कारण त्यासाठी रुग्णाला खूप अंतर चालायला लागणार आहे. अशा प्रकारे हे चालणार नाही, त्यामुळे जवळचं स्वच्छतागृह हे रुग्णासाठी ठेवायला हवं. आता रुग्णाने कोणती काळजी घ्यायची? सगळ्यात आधी आपण लक्षात घेतलं होतं की आपण हे लक्षात ठेवणार आहोत की हा व्हायरल आजार आहे, त्यामुळे ठराविक काळानंतर हा बरा होणार आहे, त्यामुळे त्या आजाराची आपण भीती बिलकुल बाळगण्याची गरज नाही. मात्र हा व्हायरल आजार असल्यामुळं आपल्याला खूप सारी विश्रांती घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाणी आणि पातळ पदार्थाचं सेवन हे देखील पुरेसं व्हायला पाहिजे. मग साधारण 2 लिटरच्या आसपास आपण दिवसभरामध्ये घेऊ शकतो. पाणी पुरेसं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं? तर जो लघवीचा रंग असतो तो फिक्कट पिवळसर असा असतो. जर खूप जास्त पिवळी लघवी होत असेल तर आपल्याला अजून जास्त पाणी प्यायची गरज आहे, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता पातळ पदार्थाचं सेवन म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त पाणीच प्यायला पाहिजे असं नाही, फळांचे ज्यूस घेता येतात किंवा लस्सी, कोणत्याही प्रकारे आपण घरामध्ये जसं आपण पातळ पदार्थ असतात ते सारे ऑप्शन्स आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. मात्र पाणी पिण्यामध्ये तुम्ही खूप जास्त पाणी पिलत, 3 लिटर 4 लिटर, तर त्याचाही दुष्परिणाम होऊ शकेल. अशा वेळेला आपण जर थोडंसं ORS देखील घेऊ शकलो तर त्याचा फायदा होईल. यानंतर रुग्णांनी नियमित दिनचर्या एक ठरवणं
नाहीतर मग आपण म्हटलंय खूप सारी विश्रांती घ्यायची म्हणजे दिवसचा दिवस झोपून राहायचं असं बिलकुल नाहीये. हालचाल शरीराची व्हायलाच पाहिजे, विशेषतः पायांची हालचाल व्हायला पाहिजे. कारण जर तशी हालचाल झाली नाही तर रक्तामध्ये बारीक गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळं एक ठराविक दिनक्रम रुग्णांनी आखून घ्यायचा की साधारण किती वाजता आपण उठणार आहोत, किती वाजता आपण थोडासा व्यायाम करणार, नाश्ता किती वाजता येईल, मग मधल्या काही वेळ आपण पुस्तकं वाचणार किंवा मग भजन ऐकणार समजा, किंवा कुणाला फोन करणार. अशा प्रकारे आपल्या पूर्ण दिवसभराचा एक कार्यक्रम आपण आखायचा ज्याच्यामध्ये हलका व्यायाम किंवा हालचाल आवश्यक आहे. अगदी पायांची हालचाल आपण झोपल्या झोपल्या देखील करू शकतो आणि तशी हालचाल ही नेहमीच चालू ठेवायची. आहार रुग्णाच्या आवडीनुसार दिला तरीही चालतो, काही ठराविक पथ्य अशी नाहीये त्याच्यामध्ये. शक्यतो तेलकट खाणं आपण टाळतो. त्याचप्रमाणे प्रथिनयुक्त आहार दिलात तर त्याचा फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर श्वसनाचे व्यायाम हे करणं आवश्यक आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा श्वसनाचे व्यायाम केले तर ऑक्सिजनेशन वाढू शकतं. याबाबत लिंक नंतर कमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. त्याचप्रमाणे वाफ आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या ह्या देखील 2 किंवा 3 वेळा करता येऊ शकतात. याबाबत हे लक्षात घ्या की याच्यामुळे व्हायरस मरणार नाहीये, व्हायरस मरू शकत नाही यांनी. मात्र जर घसा कोरडा असेल, खवखवत असेल, दुखत असेल तर अशा वेळेला वाफ घेण्यानी किंवा मिठाच्या गुळण्या केल्यानी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर जी काही औषधं दिली गेलेली आहेत ती आपण व्यवस्थित घ्यायची आहेत सांगितल्यानुसार. ही औषधं लक्षणानुसार असतील. तापासाठीची, खोकल्यासाठीची किंवा मळमळीसाठीची, उलट्यांसाठीची, जो काही त्रास आहे त्यासाठीची ही औषधं असू शकतील. कोविडच्या तुमच्या कॅटेगरीनुसार जो काही प्रोटोकॉल आपला ठरलेला आहे महाराष्ट्र राज्याचा त्यानुसार तुम्हाला औषधं दिलेली असतील. आणि त्याचप्रमाणे तुमची जी काही नियमित औषधं आहेत रोजची घेण्याची ती देखील औषधं योग्य प्रकारे आपण घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे जर तुमची लक्षणं थोडीशी तीव्र स्वरूपाची असतील तर अशा वेळेला आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण फॅविपिरावीर तसंच डेक्सा ह्या औषधांबाबत चर्चा करू शकता आणि त्यांची जर गरज असेल तर त्यानुसार ती औषधं देखील आपण घेऊ शकता. मात्र ही सर्व औषधे आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची स्टेप असते लक्षणांच्या नोंदी ठेवणे. ही फार महत्त्वाची आणि गरजेची स्टेप आहे, कारण यामधनं आपल्याला गुंतागुंत सुरू झाल्याबाबत लवकरात लवकर माहिती कळू शकते. तर दररोज ही जी नोंद आहे ती आपण 3 वेळा ठेवायची आहे. त्याच वेळेला पल्स ऑक्सिमीटरचा वापर करून दररोज आपल्या ऑक्सिजन लेवलची नोंद देखील आपण 2 किंवा 3 वेळा ठेवू शकतो. त्याचप्रमाणे दिवसातनं कमीत कमी 1 वेळा तरी आपण 6 मिनिट वॉक टेस्ट करायची आणि त्यानंतरचं आपलं ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे त्याची माहिती आपण नोंद करून ठेवायची. आता हे याखेरीज रुग्णांनी जे अत्यावश्यक गोष्ट आहे करायची ते म्हणजे मास्कचा वापर करायचा. तो देखील जेवढ्या जास्त काळ करता येईल तेवढ्या जास्त काळ. हे अशासाठी महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळं रुग्णाच्या आजूबाजूची हवा ही स्वच्छ राहते आणि इतरांना संसर्गाचा धोका हा कमी होतो. रुग्णांनी आजारी असताना मेडिकल किंवा सर्जिकल मास्क वापरणं आवश्यक आहे, जे साधारण 8 तासापर्यंत वापरता येऊ शकतात. म्हणजे दिवसाला साधारण 3 मास्क त्यांना लागू शकतात, अथवा ते ओले झाले तर मग ते लवकर काढावे लागतात आणि हे मास्क आपण पुन्हा वापरू शकत नाही, त्यामुळे ते टाकून द्यावे लागतात. त्याचप्रमाणे रुग्णांनी खोलीमध्ये राहणं, त्याच खोलीमध्ये राहणं हे फार आवश्यक आहे. घरामध्ये इतरत्र फिरू नये, जेणेकरून बाकी ठिकाणी ह्याचं इन्फेक्शन होणार नाही. ही बाब स्त्रियांसाठी फार महत्त्वाची आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की ही लक्षणे इतकी सौम्य असतात की स्त्रियांना वाटतं की चला पटकन आपण थोडासा स्वयंपाक करून टाकू किंवा आपण घरातलं एखादं काम करून टाकू. मग असं केल्यानंतर जो संसर्ग आहे तो इतर ठिकाणी देखील फैलावतो. त्यामुळं कुटुंबियांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की कुणालाही जरी लक्षण असेल तर त्या व्यक्तींनी हे खोलीमध्ये राहणं हे फार आवश्यक आहे. आणि जर विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हा आजार झालेला असेल तर घरातील कामांची जबाबदारी इतरांनी घेणे, त्याचप्रमाणे जेवणासाठी वगैरे वेगळी व्यवस्था करणे हे फार आवश्यक आहे. रुग्णांनी शिंकताना आणि खोकताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी टिश्यू पेपर किंवा रुमालाचा वापर करता येऊ शकतो, ज्याची स्वच्छता करणं आवश्यक आहे. रुग्णांनी देखील हात वारंवार स्वच्छ करणं आवश्यक आहे आणि ते साधारण 40 सेकंदापर्यंत हात धुतला की त्याचा सर्वात जास्त फायदा होऊ शकेल.
रुग्णाचं जेवण घेणे किंवा त्याला जेवण भरवणे हे सर्व रूममध्येच व्हायला हवं. अंघोळची स्वतंत्र सोय असेल तर सर्वात चांगलं. जर स्वतंत्र सोय नसेल तर मात्र अंघोळ करताना कुटुंबामध्ये सर्वात शेवटी अंघोळ करावी, जेणेकरून तुमची अंघोळ झाल्यानंतर कुणाला लगेच बाथरूममध्ये जाण्याची वेळ येणार नाही. किंवा सरळ अंग पुसून घेण्याचा पर्याय निवडावा. रुग्णासाठी हे फार महत्त्वाचं आहे की नकारात्मक विचार हे टाळायला हवेत. आणि हे नकारात्मक विचार हे येत राहतात, हे भीतीमुळे येतात आणि माहिती नसल्यामुळे येतात. त्यामुळं करोनाबाबतची माहिती घेणं आणि आपण योग्य मार्गानेच चाललेलो आहोत याची खात्री बाळगणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि नकारात्मक विचाराचा परिणाम हा शरीरावर देखील होतो. आणि आपल्याला जर करोनाशी लढायचं असेल तर आपण जी सत्य स्वीकारलेली आहेत की हा व्हायरल आजार असल्याने काही काळानंतर आपोआपच बरा होणार आहे आणि आपण जर काळजी घेतली असेल तर आपल्याला गुंतागुंत होणार नाही, हा ठाम विश्वासच तुम्हाला ह्या आजारापासून म्हणजे त्याचे निगेटिव्ह विचार टाळण्यासाठी खूप मदत करू शकतात. याशिवाय थोडासा एकटेपणा येतो, मन उदास वाटतं आणि हे व्हायरसचे देखील परिणाम आहेत, त्यांनी देखील असे लक्षणं येऊ शकतात. तर यामुळं एकटेपणा टाळण्यासाठी फोनद्वारे सर्वांशी संपर्कात राहणं हे फार महत्त्वाचं आहे. रूममध्ये राहायचं आहे पण एकटं राहणं आवश्यक नाही आहे. तुम्ही तुमचा सोशल मीडियामधनं संपर्कात राहा, लोकांशी बोला, ज्यांच्याशी कधी फोन करणं शक्य नव्हतं, राहिलं होतं, बोलायचं राहिलं होतं, ह्या सर्व मित्रमैत्रिणींशी तुम्ही संपर्कामध्ये राहू शकता. आता यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मी नोंदीचा एक नमुना तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये कशी नोंद आपण ठेवायची आहे. तर एक आपल्याला टेबल बनवायचं आहे ज्याच्यामध्ये दिनांक, लक्षणं, त्यांची तीव्रता, त्यानंतर वेळ, SpO2, नाडी आणि 6 मिनिट वॉक टेस्ट ह्या माहितीचा त्याच्यामध्ये समावेश असेल. आणि समजा आता 12 तारखेला मला ताप आणि डोकेदुखी होती. ताप होता 101 डिग्री फॅरनहाईट, डोकेदुखी मध्यम होती, त्याची नोंद मी तिथं करणार. त्याचप्रमाणे समजा मी 3 वेळा निवडल्या, 7 वाजता, दुपारी 3 वाजता आणि रात्री 11 वाजता, अशा 8-8 तासानंतर 3 वेळा मी माझं SpO2 बघितलं आणि नाडी बघितली आणि ते जे काही नोंद असेल त्या मशीनवर त्याची नोंद इथं करून ठेवली. आणि दिवसातनं कोणत्याही एका वेळेला 6 मिनिट वॉक टेस्ट करून मी त्याची देखील नोंद ठेवली. तर असं जेव्हा मी सर्व रेकॉर्ड तयार करेन त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये जे काही बदल होतील ते मला लगेच लक्षात येतील. समजा आज सकाळी माझा ताप कमी झालाय, डोकेदुखी नाहीये, अंगदुखी मध्यम झालेली आहे, मात्र मी जेव्हा दुपारी तपासणी केली त्यावेळेला माझं SpO2 94 आलं, जे बेसलाईन आहे, बॉर्डर लाईन आहे, धोक्याच्या पातळीजवळ आहे. म्हणून मी पुन्हा एकदा 6 मिनिट वॉक टेस्ट केली, मात्र ती माझी चांगली आली. आणि त्यानंतर माझं कमी झालं होतं म्हणून मी लगेच परत 2 तासानंतर, 3 तासानंतर पुन्हा एकदा SpO2 चेक केलं आणि त्यावेळेला मात्र ते चांगलं आलं. तर अशा प्रकारे कुठलाही एक ठराविक नियम न पाळता जसं आपलं शरीर आहे त्यानुसार आपण या सर्व साहित्याचा आणि नियमांचा वापर करून स्वतःवर लक्ष ठेवू शकतो. आणि जर गुंतागुंतीची सुरुवात वाटली तर लगेच आपण मदत देखील घेऊ शकतो. आता जर इतर आजार असतील तर त्यांची देखील नोंद हे ठेवणं आवश्यक आहे. तर आपल्याला धोक्याची लक्षणं कोणती आहेत हे माहिती पाहिजे. तर महत्त्वाचं धोक्याचं लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे आणि धाप लागणे. हे साधारण आजार सुरू झाल्यानंतर 10व्या, 11व्या, 12व्या दिवशी वगैरे असं लक्षण दिसू शकतं. काही लोकांमध्ये हे लवकर देखील येऊ शकतं. आणि जर आपण तपासणी वेळेवर केली तर हे लक्षण येईपर्यंत आपण कधीच थांबणार नाही. त्यामुळं वेळेवर तपासणी करणं आवश्यक आहे. याखेरीज पुढचं धोक्याचं लक्षण म्हणजे ऑक्सिजनची मात्रा ही साधारण 94 पेक्षा कमी असणे. आधी चांगली होती पण नंतर ती 94 पेक्षा कमी झाली. छातीमध्ये सतत दुखणे किंवा दाब दिल्यासारखा वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, रुग्ण गोंधळल्यासारखा होणे, रुग्णाला समजत नाहीये की तो आपण बोललेलं लक्षात येत नाहीये अशी अवस्था येणे, रुग्णाला बोलण्याला त्रास होणे किंवा अस्पष्ट बोलणे, शरीराच्या कोणत्याही भागाला अशक्तपणा आलाय, कमजोरी आलेली आहे असा प्रकार झालाय, किंवा शरीरातले भाग जसे ओठ किंवा बोटं निळसर पडलेली आहेत, ही अर्थातच खूपच पुढची लक्षणं आहेत. आणि जर आपण आजार सुरुवातीच्या काळामध्ये निदान केलं आणि लगेच उपचार चालू केले तर अशी लक्षणं येण्याची शक्यता ही फार कमी होते. त्याखेरीज काही लक्षणं म्हणजे समजा ताप पूर्णपणे बरा झाला होता, कमी झाला होता,
पण अचानक 2-4 दिवसानंतर पुन्हा यायला सुरुवात झाली आहे, अशा वेळेला शक्यता असते की आपल्याला बॅक्टेरियल निमोनिया वगैरे झालाय का, मग फक्त औषधांमध्ये बदल करावा लागतो. मात्र आपल्याला डॉक्टरांशी संपर्क साधणं हे आवश्यक असतं. किंवा कधी कधी लक्षणांची तीव्रता वाढत जाते, ताप वाढत जातो किंवा खोकला वाढत जातो. अशा वेळेला आपली नोंदवही आपल्याला मदत करते हे लवकर लक्षात येण्यासाठी. याखेरीज जेव्हा आपण डेली 6 मिनिट वॉक टेस्ट करणार आहोत, त्यावेळेला O2चं प्रमाण जर 3हून अधिक कमी झालं असेल, सेम राहिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, मात्र ते कमी झालं तर मात्र आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार पुढील कारवाई करायला पाहिजे. आणि कधीही ऑक्सिजन कमी होतोय असं वाटलं तर त्यावेळेला पोटावर झोपलात तर त्याचा नक्कीच आपल्याला थोडाफार फायदा होऊ शकेल. आता रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण जी व्यक्ती नेमणार आहोत ती शक्यतो एकच व्यक्ती असावी. त्यानंतर सर्वात कमी जोखीम असावी त्या व्यक्तीला. हे देखील नियमच आहे, कारण ज्याला सगळ्यात कमी धोका आहे तोच काळजी घेणं हे अतिशय चांगलं आहे. मग शक्यतो असं होऊ शकेल की अशी व्यक्ती म्हणजे घरातला तरुण मुलगा किंवा मुलगी असू शकतं, कारण त्यांचं वय कमी आहे. तर अशा वेळेला जे घरामधले तरुण आहेत त्यांनी रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणं हे फार महत्त्वाचं आहे. सेवा करणाऱ्या व्यक्तीला, रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला मास्क लावणे आणि हात धुणे अत्यावश्यक आहे. गरजेनुसार ग्लोव्ज देखील त्यांनी वापरायला हवेत. गरज वाटली किंवा आवश्यकता वाटली तुम्हाला हवं असेल तर शिल्ड देखील वापरता येतं, पण ते अत्यावश्यक नाहीये. रुग्णाची सेवा करायला लागणार म्हणजे नक्की काय काय करायला लागणार. जर रुग्ण खूपच थकलेला असेल किंवा त्यांना स्वतः खाणं शक्य नसेल तर अशा वेळेला भरवावं लागेल. स्वच्छता करणे, समजा काही त्रास झाला तर ते स्वच्छ करणे, भांडं देणे, त्यांना जर बाथरूमपर्यंत जाता येत नसेल तर अंग पुसून देणे, चालताना आधार देणे, स्वच्छतागृह वापरताना लक्ष देणे, कपडे किंवा चादर बदलणे, खोलीची स्वच्छता करणे, त्यांची जेवणाची भांडी आणि त्यांचे कपडे स्वच्छ करणे. तर साधारण अशा प्रकारची ही कामं असतात. लक्षण विरहित लोकांना खूप कमी सहाय्याची गरज पडते, कारण ते त्यांची काळजी घेऊ शकतात. ज्यांना सौम्य लक्षणं असतात त्यांना देखील फार थोडी मदत लागते. आणि जर गंभीर लक्षणं असतील तर अर्थातच अशी व्यक्ती आपण घरामध्ये विलगीकरणामध्ये ठेवणार नाही आहोत. त्यामुळे रुग्णांची काळजी घेणं हे फार मोठं अवघड काम आहे असं नाही. आपण जे नेहमी इतर आजारांमध्ये जशी सेवा करतो हे देखील तशीच सेवा करायची आहे. आता रुग्णसहाय्यकाने काय काय काळजी घ्यायची. शक्यतो जे रुग्णाची काळजी घेणार आहेत त्यांनी देखील कमीत कमी ट्रिपल लेअर मेडिकल मास्क किंवा सर्जिकल मास्क वापरणं, विकतचा जो असतो, जो एकदाच वापरायचा असतो आणि टाकून द्यायचा असतो, तो वापरायला हवा. आणि अगदी तसं शक्य नसेल तर जो कापडी मास्क वापरणार आहेत त्याच्यामध्ये 3 म्हणजे ट्रिपल लेअर पाहिजे, 3 स्तर पाहिजेत त्याच्यामध्ये, असा कापडी मास्क वापरला तरी देखील चालेल. त्यांनी देखील हातांची स्वच्छता करताना 40 सेकंद हात धुवायचे आहेत. आणि कधी कधी हात धुवायचे तर रुग्णाची काळजी घेतल्यानंतर, त्यांचे कपडे आणि भांडी हाताळल्यानंतर, त्यांच्या खोलीची स्वच्छता केल्यानंतर आणि आपले जेव्हा ग्लोव्ज आपण काढणार त्यावेळेला देखील हातांची स्वच्छता 40 सेकंद करणं हे अत्यावश्यक आहे. रुग्णांची भांडी आणि कपडे हे स्वतंत्रपणे स्वच्छ करायला हवेत. ते स्वच्छ करताना मास्क आणि ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे आणि त्यानंतर हात स्वच्छ करणं आवश्यक आहे. साधा साबण आणि पाणी वापरून देखील कपडे आणि भांडी आपण स्वच्छ करू शकतो. जर तुम्हाला वाटलं तर त्यासाठी जंतुनाशक द्रव्य देखील आपण वापरू शकतो. जे वापरलेले मास्क आणि ग्लोव्ज आहेत ते एकतर 1% हायपोक्लोराइड सोल्युशनमध्ये आपण ठेवू शकतो, त्याचा फवारा करू शकतो, किंवा आपण ते स्वतंत्र पिशवीमध्ये जर 3-4 दिवस बाजूला ठेवले तर त्याच्यावरचे विषाणू मरून जातात आणि त्यानंतर ते सामान्य कचऱ्यामध्ये टाकता येऊ शकतात. मात्र मास्क टाकताना तसाच न टाकता त्याला कापून मग टाकणं हे आवश्यक आहे, जेणेकरून कुणीही त्याचा पुनर्वापर करणार नाही. यानंतर 1% क्लोरीन द्रावण बनवण्यासाठी विविध मार्ग जे आहेत त्यासाठी एक टेबल दाखवलेला आहे. हा स्लाइडचा व्हिडिओ मी पुन्हा याच्यावर टाकणारच आहे पेजवर. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, जसं सोडियम हायपोक्लोराइट आहे किंवा पावडर्सच्या फॉर्ममध्ये, टॅबलेटच्या फॉर्ममध्ये किंवा ब्लिचिंग पावडरच्या फॉर्ममध्ये आपण क्लोरीन द्रावण बनवण्याचं साहित्य घरी आणून ठेवू शकतो.
आणि त्याच्यामध्ये जेवढं क्लोरीन आहे त्याच्या प्रमाणामध्ये आपण पाण्यामध्ये मिसळून, जसं समजा लिक्विड ब्लीच असेल तुमच्याकडे ज्याच्यामध्ये 3.5% अवेलेबल क्लोरीन असतं, तर 1 भाग ब्लीच आणि साधारण 2.5 भाग पाणी असं जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 1% क्लोरीन द्रावण बनेल. तर तसा तो टेबल एक आहे जो तुम्ही द्रावण बनवण्यासाठी वापरू शकता. आणि ह्या द्रावणाचा उपयोग तुम्हाला घराची स्वच्छता, खोलीची स्वच्छता, जे पृष्ठभाग आपल्याला पुसून घ्यायचे आहेत वारंवार स्पर्श होणारे त्यांची स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी, तसंच रुग्णांचे कपडे भिजवण्यासाठी किंवा या सर्व कामांसाठी आपण हे द्रावण वापरू शकतो. ग्लोव्ज निर्जंतुकीकरण करण्यासाठी वगैरे वापर होऊ शकतो. आता याखेरीज घरामध्ये जे इतर व्यक्ती असतील त्यांनी कोणती काळजी घ्यायची? कधी कधी काही लोक असेही करतात की ज्यांना सर्वात जास्त जोखीम असते अशा व्यक्तींना इतर कुठेतरी राहण्याची व्यवस्था करतात, जेणेकरून त्यांना संसर्गाचा धोका कमी होईल. पण असे जर शक्य नसेल तर घरामध्ये जे इतर कुटुंबीय आहेत त्यांनी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करणं शक्य आहे. म्हणजे विशेषतः जर रुग्णाच्या जवळ किंवा बोलायला जायचं असेल अशा वेळेला. त्याचप्रमाणे घराची दैनिक स्वच्छता नेहमीप्रमाणे करणे, त्यासाठी पुसताना 1% हायपोक्लोराईडचा वापर करणे, त्याचप्रमाणे वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग निर्जंतुकीकरण करणे, सर्वांनी हातांची नियमित स्वच्छता राखणे हे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व हे संपर्कामध्ये आलेले व्यक्ती असल्यामुळे, कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे कुटुंबातील सर्वांनी घराबाहेर न पडणे म्हणजे क्वारंटाईनमध्ये असणे हे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या तब्येतीकडे रोज लक्ष द्यायला हवे आणि कुणालाही कोणतीही लक्षणे जाणवली, कोविड सदृश लक्षणे, तर मात्र त्यांनी देखील लगेच तपासणी करायची आणि तपासणीच्या रिझल्टनुसार पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. आता जेव्हा आपला रुग्ण दवाखान्यातनं घरी येतो शेवटच्या 7 दिवसाच्या विलगीकरणासाठी, त्यावेळेला त्यांनी जे साहित्य नेलं होतं दवाखान्यामध्ये ते घरी आणल्यानंतर असंच 5 ते 7 दिवस आपण जर बाजूला ठेवून दिलं तर त्याच्यावरचे विषाणू मरतात आणि आपण ते साहित्य पुन्हा स्वच्छ करण्यासाठी घेऊ शकतो. अशा रुग्णांनी देखील गृहविलगीकरणाचे नियम पाळायचे आहेत. त्यांनीही विश्रांती घेणं आवश्यक आहे, फुफ्फुसाचे व्यायाम करणं आवश्यक आहे आणि नेहमीचा शारीरिक व्यायाम मात्र लगेच सुरू करायचा नाहीये, कारण हृदयावर थोडासा दबाव आलेला असतो आणि त्यामुळं शारीरिक श्रमाची कामं ही लगेच सुरू करायची नाहीयेत. त्याचप्रमाणे शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेणं आवश्यक आहे. आता सगळ्यांना हा मोठा प्रश्न असतो की कोणताही रुग्ण हा म्हणजे संसर्गविहीन कधी होणार आहे. तर ज्या रुग्णांना लक्षणं आलेली आहेत त्यानंतर साधारण 10 दिवसांनी रुग्णाकडून संसर्ग होणार नाही असं एक गाईडलाईन आहे आणि यासाठी मात्र शेवटचे 3 दिवस हे लक्षण विरहित असायला हवेत. तरी देखील आपण रुग्णांना 7 दिवस हे अधिकचं विलगीकरण सांगत आहोत. त्यामुळं 10 दिवसानंतर जरी रुग्णांचा संसर्ग होणार नसेल तरी देखील पुढील काही दिवस आपण काळजी घेणार आहोत. आता कोविड पश्चात आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यावर लक्ष ठेवायला लागेल, कारण हा नवीन आजार असल्यामुळे आपल्याला अजून पूर्ण माहिती नाहीये. तशीच त्याचप्रमाणे काही पश्चात औषधे म्हणजे नंतर काही 2 महिने 3 महिने घेण्यासाठी रक्त पातळ ठेवण्याची औषधे किंवा इतर काही औषधे ही तुम्हाला दिलेली असू शकतात, तर ती औषधं योग्य प्रकारे चालू ठेवा. काही लक्षणं जसे वास न येणे किंवा थकवा हे पुढील काही आठवड्यासाठी असतील याची तयारी ठेवा, कारण हा आजार काही आठवड्यांचा आजार आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या. फुफ्फुसांचे व्यायाम करत राहा, त्यासाठी फुग्यांचा वापर होऊ शकतो. तसंच एक स्पायरोमीटर म्हणून एक यंत्र असतं साधंसं, त्याचा देखील वापर करून आपण फुफ्फुसाची शक्ती वाढवू शकतो. त्याचप्रमाणे 3 ते 4 महिने कोणत्याही प्रकारची दगदग टाळणं हे फार आवश्यक आहे आणि संसर्ग टाळण्याचे नियम पाळत राहणं, जरी तुम्हाला करोनाची बाधा झाली असेल आणि इम्युनिटी असेल तरी देखील ते नियम पाळणं फार आवश्यक आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, विशेषतः शेजाऱ्यांच्या मनामध्ये, की आपल्या शेजारी जेव्हा रुग्ण सापडतो तेव्हा आता काय करायचं. म्हणजे घरात रुग्ण आल्यानंतर तर प्रत्येकाच्या मनात पहिली भीती येतेच, पण जेव्हा ते शेजारी किंवा गल्लीमध्ये वगैरे पण रुग्ण सापडतो त्यावेळेला देखील शेजारी घाबरू शकतात. त्यांना समजत नाही की आता आपली काय रिॲक्शन असायला पाहिजे. तर हे खूप सोपं आहे.
तुमची खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आधार देण्याचं काम हे आपणच करू शकतो, शेजारी करू शकतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला काहीही धोका नाहीये, रुग्ण तर तुमच्या घरात नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की जर आपण बाधा होण्याचे हे 3 मार्गांचं आपण रक्षण केलं तर बाधा होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होऊन जातं. मात्र जर तुम्ही इमारतीमध्ये राहत असाल तर जो कॉमन भाग आहे ज्याच्यामध्ये वावर होता पूर्वी, तो भाग एकदा निर्जंतुकीकरण करून घेतलं की मग काहीही धोका राहत नाही. मग शेजारी कशी मदत करू शकतात, तर हे लक्षात घ्या की कुटुंबातील सर्वजण हे घरामध्ये थांबणं आवश्यक असल्यामुळे त्यांना कोणतंही आवश्यक सामान देणं किंवा अगदी गरज पडली तर जेवणाची व्यवस्था विकतची किंवा आपल्याकडून देणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. यासाठी त्यांना भेटायची गरज नाही. त्यांच्या दरवाजाजवळ जर तुम्ही साहित्य ठेवलं तर तुम्ही गेल्यानंतर ते दरवाजा उघडून साहित्य आतमध्ये घेऊ शकतात. त्यामुळं त्यांना जर बाहेरची काही कामं असतील, जसं दूध हवं असेल, औषधं हवी असतील, मास्क संपले असतील, तर अशा सर्व सामानासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता. त्याचप्रमाणे त्यांना फोनद्वारे संपर्कामध्ये राहू शकता रोज आणि धीर देणं. कारण हे लक्षात घ्या की संकटामध्ये कुणीही सोबत आहे अशी जी भावना आहे त्याचा खूप मोठा आधार असतो. आणि या आजारामध्ये मानसिक आधाराने खरंच खूप फरक पडतो. तर तुम्ही ही खूप मोठी जबाबदारी पार पडू शकता. आणि हे लक्षात घ्या की कधी ना कधी तुम्हालाही गरज पडू शकते आणि त्यावेळेला मग इतर लोक तुम्हाला मदत करतील. कारण हे शेवटी टीम वर्क आहे आणि एकत्रितपणेच आपण हा लढा देऊ शकतो. तर सर्वात शेवटी मी हे म्हणेन की वेळ फार महत्त्वाची आहे या आजारामध्ये. म्हणून लवकर निदान आणि लवकर उपचार हेच करोनाशी लढण्याचं सार आहे. नियमित प्रतिबंधक काळजी घेणे म्हणजे जणू गुंतागुंत टाळणे. त्यामुळे नियमित काळजी घेणं कधीही चुकवू नका. तसंच जाणीवपूर्वक ठेवाल मनातील भीतीला दूर, तर योग्य निर्णय घेण्यात होणार नाही कसूर. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य वेळी तपासणी, योग्य वेळी दवाखाना, हे सर्व याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण ह्या त्रिसूत्रीचा वापर करू, आपण मनातील भीती दूर ठेवू आणि आपण हे सर्व नियम पाळू, त्यावेळी करोनाच्या साथीला हरवणं हे आपल्याला नक्कीच शक्य होईल. कारण एकमेकांच्या साथीनंच आपल्याला करोनाशी लढायचंय, कारण आपल्याला करोनाला हरवायचंय. सो थँक्यू सो मच. आणि याबाबत जर आपल्याला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि त्यांची उत्तरं मी नक्कीच देईन. सो धन्यवाद. आणि पुन्हा आपण लवकरच भेटू पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये, कारण आपल्याला करोनाला हरवायचंय. थँक्यू.